हॅलो गाईज, वेलकम बॅक टू दिग्विजय ब्लॉग्स. आपण चाललो आहे ॲलन भाऊचा बड्डे सेलिब्रेट करायला. सौरभचा कॉल मला येतो आहे. सो मी, सौरभ आणि ॲलन आम्ही चाललो आहे फिरायला. स्टे ट्यून. शेट एकदम रेडी आहे, टिप टॉप, टोपी, चष्मा. एक मिनटं, तो गाडी आणतोय ना? त्याने बोलवलेलं आहे, म्हणजे तो गाडी आणणार आहे का नाही? मग मला टोपी घ्यावी लागेल. सारखं 15 10 का रिझल्ट काय? 92%. प्लस 10 है. फिर रेजोल्यूशन फॉर न्यू दिस ईयर. पूरी हो गई साली. बोल जल्दी, इतना फुटेज नहीं है, सब कट होने वाला है. भाई बता, जल्दी बताओ. जी और जीने दो. रुक में बताता स्विच मारने. नहीं. कंपनी वाले देखेंगे नहीं. प्रमोशन टू अ बेटर पोस्ट. एक रिट्रायल. व्हाट इज द रेजोल्यूशन फॉर दिस ईयर? प्रमोशन लेना है भाई, टू अ बेटर पोस्ट. और जो प्रमोशन ले चुके हैं वो क्या करने वाले? शादी. नमस्कार, कसे आहात तुम्ही? मी आणि मम्मी आता एक गेम खेळणार आहे. जो गेम आपण नंबरचा खेळलो होतो ना, तोच प्राण्यांचा खेळायचा आहे. हां, माझा प्राणी आहे हा. तुझा तो मी वरती लिहून घेईल. तू पण असं कर एकदा. माझा प्राणी आहे हा. मला धरला ना. तुझ्या प्राणीला 4 पाय आहे का? मग प्राणी सगळेच प्राण्यांना 4 पाय असतात. हो 4च पाय आहेत का? हो. तुझा प्रश्न. जंगली आहे? नाही. तुझा प्राणी पाण्यातला आहे का? नाही. तुझा पाण्यातला आहे का? नाही. तुझा पाणी रेप्टाईल आहे का? म्हणजे जे नाही, सरपटणारा नाही आहे. अच्छा, तुझ्या प्राण्याचा उपयोग शेतकऱ्याला होतो का? होऊ शकतो. तुझा प्राणी पालतू आहे का? म्हणजे लोक पाळू शकता का? नाही. नाही. म्हणजे जंगली आहे तो. पालतू म्हणजे पाळीव. हां. जंगली आहे. हां, ओके. हो ना, मग नाही आहे, पाळीव प्राणी नाही. बोल, तुझा पाळीव आहे, माहिती आहे मला. ओके. दूध देणारा प्राणी आहे का? तू पाळीव नाही विचारलं मला. विचारलं. बोलला जंगली आहे का नाही? जंगली नाही जंगली आहे. नाही आहे म्हणजे पाळीव झाला तो. नाही नाही नाही, असं काही नाही. ओके, ठीक आहे. पण पाण्यातलाही नाही आहे ना? नाही. माणसाला उपयोगी शेतात पडतो. रेप्टाईल नाही आहे तुझा, बरोबर? ते लक्षात ठेवायचं. हां, मी लक्षात ठेवलं आहे ना. तुझा सरपटणारा नाही आहे? हो. ओके. तुझा प्राणी म्हणजे ते कार्निवरच ओमनिवरच काय असतं कस्तुरी? दुसरे प्राणी त्याला खाऊ शकता का? अजिबात नाही. नाही. माझा उत्तर आहे उत्तर नाही. हां? तू प्रश्न विचार. नाही, मग मी थोडं गेस केलं ते विचारू शकते का? विचार. तो साप आहे? नाही. 4 पाय आहेत, नाही का? सॉरी. तुझा प्राणी सिटीमध्ये येतो का? हा प्रश्न म्हणजे असा झाला, पाळीव नाही आहे तो प्राणी, सिटीत येतच नाही ना. जंगली असून सिटीमध्ये येतो का कधी कधी? हो, येऊ शकतो. अच्छा, येऊ शकतो. ठीक आहे, विचार. येऊ शकतो. बरं, तुझ्या प्राण्याला शिंग आहेत का? नाही. मग गाय आहे का?
मी तू काय विचारलं होतं? पाळीव नाही 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 ठीक आहे, मी शेतकऱ्याला उपयुक्त. सबटायटल्स टाकल. शिंग. शेतकऱ्याला ठीक आहे. उपयोगी विचारला. हां 4 पायाचा आहे, हां पाळीव आहे. हां. याच्या आधी तू काय गेस केलं? मी गेस केलं साप. तेव्हा माझं चुकलं की 4 पाय नाही येत. नाही नाही, पण साप का गेस केलं तू? सरपटणार आहे. मग कोणत्या सरपटणाऱ्या पाणीला शिंग आहे मम्मी? सरपटणार अशी ठीक आहे. शेतकऱ्याला उपयोगी. पुढचं. तुझा प्राणी साईजने मोठा आहे की मीडियम आहे, किंवा मोठा आहे का नाही, म्हणजे एकदम लार्ज? हो नाही मदत करते. नाही, खूप मोठाही नाही. अरे यार, रेप्टाईलमध्ये कोण कोण आहे आता? शेतकऱ्याला उपयोगी होतो रेप्टाईल असा. गांडूळ नाही. हत्ती? नाही. गांडूळ पण नाही. मग शेतकऱ्याला उपयोगी होतो ना तो. रेप्टाईल म्हणतोय ना तो, सरपटणारा. मुंगूस? नाही. तुझा प्राणी हा मांजराची मावशी, मांजराचं काही आहे का रिलेटिव्ह? असू शकतं. असू शकता. नाही हो की नाही? आता मी त्यांचं रिलेशन पाहिले गेली. असू शकतं. ठीक आहे. चिपुटा? हो. लेपर्ड? लेपर्ड नाही आहे. ठीक आहे गाईज, आम्ही नंतर कंटिन्यू करतो. तो प्राणी जमिनीवर आणि पाण्यातही राहू शकतो का? नाही, फक्त जमिनीवर. तुझा प्राणी आहे टायगर आहे का? नाही. मग नाही. हंदी? नाही. तुझ्या याला शिंग आहे का? नाही. सरपटणारा आहे, शेपूट आहे, पाण्यात नाही राहत, जमिनीवरच आहे. मुंगूस नाही म्हटला, साप नाग काही नाही म्हटला. शेतकऱ्याचे मित्र तेच आहेत खरे, साप. कासव नाही म्हटलं. कासव नाही. झेब्रा आहे का? सरडा? नाही. तुझं काय म्हणता, गवत खातो का हे खातो? काढून खात. फाडून खातो? नाही. सिवा? बरोबर आहे. दातचली जाड होतं का? हां. मी बोलीन तुला. नाही. पाल 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 शेतकऱ्याचे मित्र नाही. असू शकतं बोललो मी. असू शकतं. असू शकतं. नाही. This is not correct. अरे पण तू बाकीचे पॅरामीटर्स लाव ना. बाकीचे पॅरामीटर्स लावून असू मग शकतं. मी सांगितलं. काल माझी पहिल्यापासून डोक्यात होती, म्हटलं की काय सांगितलं? अरे पण मग तू बोलू शकतो. पाय इतकं सोपं आहे. 4 पाय आहे. त्याच्यानंतर पाण्यात नाही जाऊ शकत, घरात असते. मग त्याच्यानंतर काय बोलतात त्याला, आता तुमचं रेप्टाईल आहे. ते मास आले की नऊ बसेल ना. नाही रे. अल्टरनेट प्रश्न विचारेल. मी तुला धडा सगळं विचारेल. तुझी संख्या बरेच येईल. असंही केलं आणि तसंही केलं तरी सारखंच आहे. नाही फरक पडते. कसं काय नाही फरक पडते? हॅलो गाईज, तर ह्या सेगमेंटमध्ये मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मी हा जो तुम्हाला एरिया दिसतो आहे, हा एरिया आणि आपला जो कम्प्युटरचा जो एरिया आहे तो सेटअप करणार आहे. इन शॉर्ट, कम्प्युटर सेटअप करणार आहे आणि थोडंसं याला काय म्हणतात, आर्टिफॅक्ट सेटअप करणार आहे. ओके, तर कम्प्युटर सेटअप करण्यासाठी माझी पहिली खरेदी ही झालेली आहे, जी की आहे प्रोटोनिक्सचं स्पाईक गार्ड बेसिकली. तर हे मी 400 रुपीजचं घेतलं आहे आणि याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 याच्यामध्ये 8 स्विच आहे, 2500 वॅट्स हाय पॉवर आणि याच्यात 1 2 3 4 5 6 USB पोर्ट्स पण आहेत. त्यातून याची
अनबॉक्सिंग करू. लेट्स गो. तर हे काही असं दिसतं आहे आणि ही 3 मीटर वायर आहे. तर ॲक्च्युली सिच्युएशन अशी आहे की माझ्याकडे तिथे 2 स्विच आहे. एकावर वायफाय कंटिन्यू चालणार आणि दुसऱ्यावर आपण हे एक्सटेन्शन बोर्ड लावून ह्या एक्सटेन्शन बोर्डवरती बाकीचं सगळं आपण चालू. वायफाय हे कंटिन्यू चालू राहील म्हणून त्याला सेपरेट स्विच ठेवू आणि जे बाकीचे जे डिव्हायसेस आहे म्हणजे मॉनिटर असो, माझे 2 लॅपटॉप्स असतील एडिटिंगचे किंवा ऑफिसचे, त्याच्यासाठी आपण हे यूज करणार आहे. प्रोटॉनिक्स आहे, हेवी ड्युटी वाटतं आहे मला. इथं हँगिंगचे बोल्ट्स आहे, इथे याला काय म्हणतात का, इथं फ्यूज आहेत आणि बस इतकं आहे. गाईस आपण काही जास्त खर्च करणार नाही आहे. आपल्या डेस्कवरती जे होईल ते आपण करत जाऊ आणि त्याचे अपडेट्स तुम्हाला मी माझ्या ब्लॉग्समध्ये देत राहील. सो स्टे ट्यून. प्लग अँड प्लेला थोडंसं हार्ड आहे पण मला चालेल कारण मला डिव्हायसेस काढघाल करायचे नाही आहे. ओके गाईज, बाकी डिव्हायसेसचं मी अपडेट देत राहील. सो आपल्या कम्प्युटर टेबल सेटअप व आर्टिफॅक्ट सेटअपमध्ये अजून 2 गोष्टी आल्या आहेत. दॅट इज हॅवल्सची आपण ही एक लाईट घेतली आहे. दिस इज अराउंड 200 to 300 रुपीज. ओके, सो ही काहीतरी अशी आहे, करेक्ट. आणि ही आपण अशी इथे लावणार आहे, इथे किंवा वरच्या याच्यावर तुम्हाला दिसणार आहे. ओके, इथे ठीक आहे. जर मला हे जास्त आवडलं तर मी आणखी एक मागवेल कारण आत्ता तरी मला ही आवडते. ओके, लाईट चांगली आहे आणि हिला ना तो 2 मोड आहेत. याला मध्ये ठेवतो आणि आपलं दुसरी गोष्ट ओपन करतो. सो दुसरी गोष्ट आहे दॅट इज मॅट, द डेस्क मॅट. लेदर आहे आणि प्रिटी कूल आहे हे पॅकेजिंग आणि तो एक लेदरचा स्मेल येतो ना तो पण येतो आहे. नॉट बॅड. कपडा ॲक्च्युली छान आहे. मी हे तुम्हाला कुठे ठेवणार आहे ते दाखवतो. डेस्क थोडासा खराब आहे, नेक्स्ट टाईम मी जरा आवरून ठेवेल, बट हे इथे प्लेस केलं आहे. हे सगळं सेट करायचं बाकी आहे बट फॉर नाव. सो हा असा काही प्लॅन आहे.